बातमी भिवंडीतून आहे। भिवंडीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। आज महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात येणार आहेत। भाजपकडून नारायण चौधरी महापौर पदाचे उमेदवार असतील तर शिवसेनेकडून सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज भरण्यात येणार आहेत। भिवंडी महानगरपालिकेत आज महापौर उपमहापौरांचे अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत। भिवंडी महानगरपालिकेत 23 प्रभाग असून 90 जागांसाठी निवडणूक झाली होती। निवडणुकीचा निकाल काँग्रेस 30, भाजप 22, शिंदे गट 12, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 12, समाजवादी 6, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3 आणि 1 अपक्ष उमेदवार असे निवडून आले होते। आज सर्वच पक्षांनी जुळवाजुळव करून 46 जणांचा महापौर उपमहापौर बसणार आहेत। तसेच सर्वच पक्षांनी आपला महापौर बसेल म्हणून कंबर कसली असली तरी कुठल्या पक्षाचा महापौर आणि कुठल्या पक्षाचा उपमहापौर होईल आणि कुठल्या पक्षाचा गुलाल उधळेल हेच पाहणं गरजेचं ठरणार आहे। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज। आज सकाळी न्यायालयामध्ये अर्जाची सुनावणी झाली। दोन्ही पक्षांना ऐकून न्यायालयाने आमचा जो अर्ज होता की आम्हाला नॉमिनेशन फॉर्म मेयर किंवा उपमहापौर फॉर्म भरण्याची आम्हाला परवानगी द्यावी एस्कॉर्ट मध्ये, न्यायालयाने तो मंजूर केला आहे आता सकाळी। आणि त्याचप्रमाणे न्यायालयाने काही शर्त ठेवलेली आहे की आमचे जे पक्षकार आहेत त्यांनी मीडियाशी इंटरॅक्ट करू नये, त्याचप्रमाणे EOW ऑफिसच्या बाहेर देखील कोणाशी इंटरॅक्ट करू नये